राज्यातून खरेदी केलेली जेसीबी यंत्राची गोंदिया आरटीओ कार्यालयात नोंदणी करण्याकरिता खासगी इसमामार्फत 70,000 रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतिरिक्त प्रभार यांच्यावर नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली। राजेंद्र सदाशिव केसकर, वय वर्ष 53 असे लाचखोर आरोपीचे नाव आहे। केसकर यांनी राजेश रामनिवास महेश्वरी, वय वर्ष 57, राहणार रामनगर गोंदिया या खासगी इसमामार्फत लाच स्वीकारली। तक्रारदार यांनी पश्चिम बंगाल येथून जेसीबी यंत्र खरेदी केले होते। या जेसीबी यंत्राची गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करायची होती। ही नोंदणी करण्यासाठी आरोपी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी खासगी इसमामार्फत 70,000 रुपयाची लाच मागितली, परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। खासगी इसम राजेश महेश्वरी यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी तक्रारदार यांना पश्चिम बंगाल येथून खरेदी केलेले जेसीबी वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथे नोंदणी करण्यासाठी टॅक्स व्यतिरिक्त 70,000 रुपये लाच रक्कम त्यांचेकरिता व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांचेकरिता मागणी करून ही रुपये स्वतः स्वीकारण्यास सहमती दर्शवली। या अनुषंगाने खासगी इसम राजेश महेश्वरी यांनी तक्रारदार यांच्याकडून 70,000 रुपयाची लाच रक्कम आरोपी राजेंद्र केसकर यांच्यासाठी व स्वतःसाठी स्वीकारली। आरोपीची राजेश महेश्वरीची अंग झडती लाचेचे 70,000 रुपये व इतर 19,059 रुपयाची रक्कम, एक मोबाईल ताब्यात घेण्यात आले। आरोपी राजेंद्र केसकर यांना ताब्यात घेण्यात आले आहेत। दोन्ही आरोपींवर गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सुधारणा 2018 कलम 7(a)(12) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गाव माझा न्यूजकरिता राधाकिशन छोटे, गोंदिया।